जर तुम्हाला फक्त बॉइल्ड अंडी खायची नसतील तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. अंडा 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 अंडा. मी पुन्हा आली तुमच्या तोंडाला पाणी सोडायला. आज आपण बनवणार आहोत अंडा तवा फ्राय. ही रेसिपी फारच क्विक आहे, फार वेळ लागत नाही, फक्त अंडी शिजवायला वेळ लागतो. सगळ्यात पहिलं अंडी शिजवायला ठेवा आणि दुसरीकडे हे वाटण तयार करायला घ्या. कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, आलं आणि मिर्चिया. अभी जगह नहीं है ना, जैसे गुर्र करेगा ना ये सब नीचे जाएगा, फिर कांदा डालेगा, जगह हो जाएगा. बघायचे हे बघ, आपलं वाटण रेडी आहे. मिरची आणि कांद्याचा जो केमिकल लोचा माझ्या नाकात शिरला की नाही. थोडस तेल घ्यायचं. आपला तवा गरम झालेला आहे आणि माझा रामू काका पण झालेला आहे. गरम तेलात जिरं घालून त्याला चांगलं तडतडू द्यायचंय. देईन एक झापड. आपल्या खडे मसाले मधलं जे स्टार सारखं दिसणार असतं ना ते टाकणार आहे. त्याला काय म्हणतात त्याचं नाव विसरलीये मी, ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. एक कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा. ह्या लग्नाच्या सीझन मध्ये आपले क्षण गुलाबी होत नसले म्हणून काय झालं, कांदा गुलाबी होईपर्यंत भाजायचा. कांदा भाजला की आपण बनवलेलं वाटण ऍड करायचं. हळद, मीठ, लाल तिखट, धनिया पावडर, गरम मसाला, घरचा मसाला. आता हे सगळं छान भाजायचं. दादा अंडी सोलून दे ना. आणि मग हे पाणी त्यात ऍड करायचं. छान अशी थिक ग्रेव्ही तयार झाली. एकीकडे आपली ग्रेव्ही बॉईल होतीये तोपर्यंत दुसरीकडे तवा ठेवा अंडी फ्राय करायला. तो अर्धा काटणे का डील बाहेर आलं. पालतं सोडा तुम्ही, हे उलटा काय को हो गया पता. ऐकायचं माझं, ऐकायचं. अंड असं छान ब्राऊन होईपर्यंत भाजा. ग्रेव्ही मध्ये ऍड करूया. तर ह्याला छान असं मिक्स करूया आणि असंच आपलं माझं अंडा तवा फ्राय रेडी आहे. आपलं तर तेव्हा होईल ना जेव्हा तुम्ही बनवाल आणि मला टॅग कराल. तर जरा अशी जोरदार कोथिंबीर हा ना. ते तुम्हाला शेकलेला पाव किंवा शेकलेला ब्राऊन ब्रेड असतो ना त्याच्यासोबत चुम्मा लागतं. नाहीतरी काम करते ना भाकरी सोबतच खाते. क्लास.